दरम्यान एक महत्त्वाची अपडेट यामध्ये समोर येत होती की मुख्यमंत्र्यांनी हे जे खातं आहे ते कुणाला द्यायचा हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवला होता। त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? कुणाला हे खातं देण्यात यावं किंवा काय नेमका या खात्यासंदर्भात निर्णय झालाय? आपण पाहतोय कोकाटेंचं हे खातं काढण्याची मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती आणि त्यानंतर आता हे क्रीडा खातं अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। कोकाटेंकडचं हे क्रीडा खातं आता अजित पवारांकडे असेल। दरम्यान नाशिकमधलं हे सदनिका गैरव्यवहार प्रकरण आहे। तब्बल 29 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे। 1995 साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचं दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10% आरक्षित सदनिका मिळवली होती आणि या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती। 1995 साली माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातनं सदनिका मिळवली होती। या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातल्या होत्या आणि ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती। याच पार्श्वभूमीवर त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली। दरम्यान त्यांनी 4 जणांना कॅनडा कॉर्नर भागामध्ये निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातनं अल्प उत्पन्न गटातनं सदनिका मिळवून दिल्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे आणि या प्रकरणी तेव्हाचे दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती। या सगळ्या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने आता सदनिकांची वाटपाची चौकशी केली होती आणि या प्रकरणात आता जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटेंना शिक्षा सुनावली होती। ती शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी आता मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। या राजीनाम्यासाठी राज्यपालांकडे मुख्यमंत्री यांनी शिफारस केली होती आणि त्या शिफारसीनंतर आता हा राजीनामा देण्यात आलेला आहे। तर आता हे क्रीडा खातं अजित पवारांकडे असेल अशी माहिती आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांना हे प्रकरण चांगलंच भोवलं आणि त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। कोणत्या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला किंवा हे प्रकरण त्यांना कसं भोवलं सविस्तर पाहूयात। 1995 साली माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातनं सदनिका मिळवली होती। तर या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातल्या होत्या। दरम्यान ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती। या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या, पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करून कमी उत्पन्न दाखवून या सदनिका लाटल्या। याच विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती आणि त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। त्यानंतर तीच शिक्षा आता नाशिक सत्र न्यायालयाने सुद्धा कायम ठेवली आहे। त्यामुळे हा मोठा धक्का खरं तर कोकाटेंना मानला जातोय। माणिकराव कोकाटे यांनी यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं आता अजित पवारांकडे आलेलं आहे। क्रीडा खात्याचे ते मंत्री होते आणि आता मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेण्यात आलेली आहे अशी ही मोठी माहिती सध्या समोर येते। हे खातं आता नेमकं कुणाला द्यायचं हा सर्वस्वी निर्णय अजित पवारांचा असेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता अजित पवारांकडून हे खातं कुणाला दिलं जातं तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आपण पाहतोय राज्याचे क्रीडा मंत्री असणारे कोकाटे हे खरं तर नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलेले आहेत। कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे महायुती सरकारवर मोठी नामुष्की ओढावली होती आणि शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या विधानामुळे सुद्धा ते चर्चेत आले होते। माणिकराव कोकाटेंची खाती आता यामुळे काढून घेण्यात आलेली आहे आणि त्यांचं खातं अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहतोय। कोकाटेंचं खातं काढण्याची मुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती आणि त्या शिफारसीनंतर हे क्रीडा खातं अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे। सध्या माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात असल्याची माहिती समोर येते। उच्च रक्तदाबाच्या कारणास्तव ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती समोर येते। दरम्यान आज त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची माहिती समोर येत होती आणि अखेर आता त्यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागलेला आहे। मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि सध्या TV9 मराठीवर
हा राजीनामा आपण पाहतोय, त्यांचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे। ही मोठी अपडेट या प्रकरणातली सध्या आपण पाहतोय। माणिकराव कोकाटेंचं खातं आता अजित पवारांकडे असेल अशी ही माहिती समोर येते। तर आपण पाहतोय अजित पवारांकडे त्यांचं आता खातं देण्यात आलेलं आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंचं हे क्रीडा खातं आता काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर त्यांना हा मोठा धक्का मानला जातोय। शिवाय त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुद्धा कोर्टानं कायम ठेवलेली आहे। त्यामुळे हे नाशिकमधलं सदनिका गैरव्यवहार प्रकरण माणिकराव कोकाटेंना चांगलंच भोवल्याचं दिसतंय। दरम्यान 29 वर्षांपूर्वीचं खरं तर हे प्रकरण आहे आणि 1995 साली कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी आर्थिक दुर्बल घटकात असल्याचं दाखवून मुख्यमंत्री कोट्यातल्या 10% आरक्षित सदनिका मिळवल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची तक्रार करण्यात आली होती आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये गेल्यानंतर हा मोठा धक्का त्यांना बसलेला आहे। आपण